प्रज्ञा विकसित करण्याचे प्रशिक्षण. शील किंवा समाधी हे भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य नव्हते. या दोन्हीचा अभ्यास बुद्धपूर्व भारतातही मोठ्या प्रमाणात होत असे. इतकेच काय, पण गौतमांनीही आपल्या निर्वाण प्राप्तीपूर्वीच्या मार्गक्रमणेत 2 आचार्यांकडून या समाधीचे प्रशिक्षण घेतले होते. त्याचा अभ्यास केला होता. शील समाधीचा पुरस्कार करताना भगवान बुद्धी त्या काळातील सांप्रदायिक शिक्षकांशी सहमतच होते. सर्व संप्रदाय शीलपालनावर भर देत. तसेच प्रार्थना, निरनिराळे विधी, उपास-तापास, कठोर व्रतवैकले किंवा निरनिराळ्या ध्यान प्रक्रिया यांच्या सहाय्याने समाधीतील उच्चतम ध्यानावस्था गाठण्याची शक्यताही दर्शवित. ह्या सर्वांचे ध्येय मनाची अत्यंत उच्च दर्जाची तल्लीनता प्राप्त करणे हेच असते. हाच तो आध्यात्मिक गूढवाद्यांनी सांगितलेला अत्यानंद होय. अशा प्रकारची एकाग्रता, जरी ती आपल्याला उच्च ध्यानावस्थात नेण्यापर्यंत विकसित झालेली नसली तरी फार उपयोगी असते. त्यामुळे आपले मन नेहमीच्या अभिलाषा व तिटकारा या प्रतिक्रियांपासून बाजूला होऊन शांत होते. आपल्याला प्रचंड क्रोध आल्यावर 1 ते 10 अंक मोजणे हा देखील अविकसित समाधीचाच एक प्राथमिक प्रकार आहे. समाधीचे दुसरे सहज दिसणारे प्रकार म्हणजे मंत्राचा जप किंवा मूर्तीचे ध्यान हे होते. हे सारे त्याज्य नाहीत. त्यांचाही उपयोग होतोच. जेव्हा मन दुसऱ्या गोष्टीकडे वळवून एकाग्र केले जाते तेव्हा ते निवांत व शांत होते. अशा प्रकारे मिळालेली शांती ही काही ख्या मुक्तीची स्थिती मात्र नाही. ह्या एकाग्रतेच्या अभ्यासामुळे फायदे मात्र बरेच होतात. पण ही एकाग्रता बहिर्मनापुरतीच, कॉन्शियस_माइंड, मर्यादित असते. आधुनिक मानसशास्त्राच्या संशोधनाच्या सुमारे 25 शतके आधी भगवान बुद्धांना सुप्त अंतर्मनाचे, अनकॉन्शियस माइंड, अस्तित्व आढळले होते व त्याला त्यांनी अनुष्य असे नाव दिले होते. बहिर्मनाच्या पातळीवरील राग व द्वेष यांना परिणामकारकरित्या हाताळण्याचा, मनाला वळवून दुसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, हा एक मार्ग त्यांना आढळला. पण त्यामुळे त्यांचे रागद्वेषांचे निर्मूलन होता उलट हे संस्कार अंतर्मनात खोलवर ढकलेले जातात. तेथे ते सुप्त अवस्थेत असले तरी त्यांचे तेथील अस्तित्व हे तितकेच धोकादायक असते. मनाच्या पृष्ठभागावर जरी सुखशांतीचे वास्तव्य जाणवले तरी आतील भागात दबलेल्या विकारांचा ज्वालामुखी सुप्तावस्थेत असतो. त्याचा केव्हा ना केव्हा उद्रेक झाल्याशिवाय कसा राहणार. भगवान बुद्ध म्हणत, एखाद्या कोलमडलेल्या वृक्षाची मुळे जर जमिनीतून काढता तशीच ठेवलीत तर त्यातून नवीन फांद्या फुटणारच. त्याचप्रमाणे मनात खोलवर रुजलेली ही रागद्वेषाची मुळे जर आप उखडून फेकली नाहीत तर ती पुन्हा पुन्हा दुःखाला जन्म देणारच. जोपर्यंत अज्ञानाचा व संस्कारांचा पगडा अंतर्मनात शिल्लक आहे तोपर्यंत त्यांना जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा त्या क्षणी त्याची नवीन नवीन रूपे बाहेर प्रकटून आपल्याला दुःख निर्माण करणारच. आणि म्हणूनच बोधिसत्व गौतमांना लाभलेल्या उच्च अष्टसमाधीच्या अवस्थेनंतर त्यांना पुन्हा पुन्हा आलेल्या अनुभूतीनंतरही मुक्तावस्था प्राप्त झाल्याचे आढळले नाही. त्यांनी पुढेही दुःख मुक्तीचा व परमसुखाचा मार्ग शोधण्याचे आपले प्रयत्न चालूच ठेवले. अभ्यासाचे 2 मार्ग. भगवान बुद्धांना त्याकाळी प्रचलित असलेले 2 मार्ग आढळले. पहिला मार्ग हा सगळ्या प्रकारचे मनसोक्त उपभोग स्वतः घेण्याचा. यात सगळ्या प्रकारच्या इच्छा, विकारांचे समाधान करणारा मुक्त परवानाच दिलेला असतो. कळत वा नकळत भौतिक जगातील सर्व माणसे याच मार्गाचा अवलंब करीत असतात. परंतु असा एकही माणूस असू शकत नाही की ज्याच्या आयुष्यात सर्व गोष्टी त्याच्या इच्छेप्रमाणेच होतात व एकही गोष्ट त्याच्या इच्छेविरुद्ध घडत नाही. जे लोक या मार्गाचा अवलंब करतात त्यांची इच्छा पूर्ण झाल्यास निराशा व असमाधान यामुळे नक्कीच दुःखी होतात. पण ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात ते देखील भीतीमुळे दुःखीच असतात. आपल्याला जो भोग मिळत आहे तो संपणार तर नाही ना.
आपल्याला जे समाधान मिळते ते अल्पजीवी तर ठरणार नाही ना. याची विवंचनाच त्यांना दुःखी करते आणि घडतेही असेच. कामना करताना, ती पूर्ण होत असताना वा ती पूर्ण झाली नाही तरी देखील ही माणसे प्रक्षुब्ध असतात. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी संन्यासी होऊन आपले घरदार सोडण्यापूर्वी या मार्गाचा स्वतःच अनुभव घेतला होता आणि म्हणूनच हा मार्ग आपल्याला दुःखमुक्त करू शकणार नाही त्यांची पूर्ण खात्री होती. पर्यायी मार्ग. याला पर्यायी मार्ग होता दमनाचा, बळजबरीने आपल्या इच्छा आकांक्षा मारण्याचा, विकार दडपण्याचा. 2500 वर्षापूर्वीच्या भारतात स्वतःच्या इच्छा मारण्याच्या मार्गाने कळस गाठला होता. तेव्हा लोक आपल्या सर्व सुखाचा त्याग करून आपणास जास्त दुःखकारक अनुभव कसे येतील यासाठी प्रयत्नशील असत. स्वतःस दुःखकारक अनुभव देण्यामागचा उद्देश एकच की यामुळे तरी आपल्या मनाची रागाच्या व द्वेषांच्या अंध प्रतिक्रिया करण्याची सवय जाऊन ते शुद्ध होईल. शरीराला अशा खडतर मार्गाने नेण्याचे प्रयोग जगातील सर्वच पंथाची मंडळी करीत असत. बोधिसत्वाने देखील आपल्या घरादाराचा त्याग केल्यावर अशा प्रकारच्या खडतर मार्गाचा अवलंब मोठ्या निष्ठेने केला होता. त्यांनी वेगवेगळ्या खडतर मार्गाचा अभ्यास करून पाहिला होता. त्यात त्यांचे शरीर कातडी पांघरलेला सापळात झाले होते. तेव्हा त्यांना कळले की इतके होऊन देखील आपण दुःखमुक्त झालो नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की शारीरिक यातनांनी मनाचे शुद्धीकरण होत नाही. अशा प्रकारचे प्रयोग एका टोकापर्यंत ताणण्यात येऊ नयेत हे खरे असले तरी देखील त्यांच्या मर्यादित प्रयोगाने अशा इच्छा की ज्यांपासून संतोष मिळविताना अहितकारी कृत्यांचा अवलंब करावा लागतो अशा इच्छांवर नियंत्रण ठेवावे. असे स्वनियंत्रण हे स्वतःला स्वैराचाराचा मुक्त परवाना देण्यापेक्षा अधिक चांगले आहे. कारण याच्या उपयोगाने आपण कमीत कमी अनैतिक कर्मे तरी टाळतो. परंतु असे संयमन हे जर स्वतःच्या दमनाचे फलित असेल तर मात्र मनावरचा ताण हा वाढतवाढ धोकादायक पातळीवर येऊ शकतो. आपल्या वासना एका नकारूपी धरणाच्या मागे साठलेल्या महापुराच्या पाण्यासारख्या साचून राहतील व त्या दबावाखाली आपले मन राहील. एक ना एक दिवस भिंत फुटून ह्या विध्वंसक महापुराला मार्ग मोकळा करून द्यावा लागेलच. जोपर्यंत मनावरील पूर्व संस्कारांचा पगडा दूर होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित व शांत राहू शकत नाही. शील हे कितीही लाभदायक असले तरीही ते केवळ दबावाने वा बळजबरीने पाळता येत नाही. समाधीच्या अभ्यासाने थोडाफार फायदा जरूर होईल, पण समस्येची मुळे खोलवर दडलेली असतात. तेथेच अशुद्धतेचीही बीजे असतात. समाधीतूनही आपण त्या खोलीपर्यंत जाऊन काम करू शकत नाही. जोपर्यंत अर्तमनात ही मुळे अस्तित्वात आहेत तोपर्यंत ख्या अर्थी मुक्ती आपण मिळवूच शकणार नाही. पण विकारांची, संस्कारांची मुळेच आपण अंतर्मनातून उखडून टाकली मात्र दुष्कृत्ये व उपभोगात अडकण्याची भीती आपल्याला राहणार नाही. दमनाची पण गरज लागणार नाही. कारण दुष्कृत्य निर्माण करणारी मूळ प्रेरणा नष्ट झालेली असेल. राग व द्वेष, पाहिजे वा नको यांच्या ताणापासून मुक्त व शांत जीवन आपण जगू शकू. ही मुळे उखडून टाकण्यासाठी अशा साधनाविधीची गरज आहे की जिच्या मदतीने अशुद्धतेचे, दुष्कृत्याचे बीज जिथे जन्मते त्या खोल बरात शिरून आपण त्याला तिथेच नष्ट करू शकू. अशीच एक पद्धती भगवान बुद्धांनी शोधून काढली. या विधीच्या सहाय्यानेच, प्रज्ञा जागृतीनेच सिद्धार्थ गौतम बुद्धावस्थेला पोहोचले, निर्वाणाचे धनी झाले, मुक्त झाले. याच विधीला विपश्यना भावना असेही म्हणतात. थोडक्यात, स्वतःच्या मूळ स्वभावाचा शोध घेण्यासाठी विकसित करावयाची अंतर्दृष्टी की जिच्या मदतीने दुःखाचे खरे कारण शोधून आपण ते दूर करू शकू. भवतु सब्ब मंगलम्. साधु 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 साधु.